किरकालीच्या मैदानाला. मला वाटतं तिथून बैल गेला मुंबईला परत आला. ती म्हणजे बऱ्याच दिवस इच्छा होती घोटचा सर्जन मेहरबानची गाडी पळवायची. कानाशेटची बी इच्छा होती, 3 फेऱ्याचा माझा बैल तयार व्हावा अशी ती 10 वर्षाची इच्छा होती. आता भैया गुलाल बघून मला वाटतं तुम्हाला आठवण येत असेल माणिकची. कुठेतरी बघा आता तुमच्या पाठीवर माणिकचा गुलाल तर पुन्हा नाही पडू शकतं. पण कोणी ऐकायला मागत नाही. अलाउस पण करत होते कॉमेंट्रीमॅन आपले, पण कोण ऐकायला मागत नाही. बघा विचार करायला पाहिजे, आज आपल्यातून एक चांगला बैल आपल्यातून निघून गेला अक्षरशः. कुठेतरी भैया असं वाटतं की तो मैदान केलंच नसतं त्या दिवसाला तर कधीही घटना नसती झाली. ते मैदान करायचंच नव्हतं ॲक्च्युली आपल्याला, पण पोरांच्या आदराखाचं ते मैदान केलं होतं मी. च्या दावणीला सुद्धा असंच त्याच्यानंतर वासरू. मी मेहरबानच म्हणजे मूर्तीलान कीर्तिमान म्हणलं ना, माणिक एक. आणि मला असं वाटत होतं माणिक साहेब एवढा बैल कोणाला नाही पळत आता, पण लगेच मेहरबान पळायला लागला तसा. नमस्कार मित्रांनो, आज एक सुंदर अशी गाडी झालेली आहे. कानाशेठ पाटील यांचा मेहरबान आणि घोटकरांचा छोटा सर्जा. ही गाडी पळाली आणि गाडीचा गुलाल पण झालेला तुम्ही बघू शकता. सर्व मंडळी बसलेली आहे आणि समीर भैया पण आहे. तर आज कानाशेठ आहेत तिकडे, मला वाटतं अजून दुसरी शर्यत बघतात. पण समीर भैयांशी आपण बोलू थोडेसे. आपण जे माणिकराव आता काही दिवसापूर्वी आपल्यामधून निघून गेला, त्याच्या काही आठवणी आपण काढूया. कुठेतरी भैया पण भेटल्यात, भरपूर दिवसानंतर मुंबईला आल्यात. तर चला भेटूया त्यांना, चला या. मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता आपले सर्वांचे लाडके भैया आलेले आहेत इथं मुंबईला. कुठेतरी आपण काही दिवसापूर्वी बघितला भैयांचा जो माणिक होता तो कुठेतरी त्यांना सोडून गेला. खूप संघर्ष केला त्यांनी, पण कुठेतरी ते नाही वाचू शकलं त्याला. आणि आता भरपूर दिवसानंतर भैया इथं मुंबईला दाखल झालेले आहेत आणि आज त्यांचा लाडका मेहरबानचा गुलाल झालेला. आपण भैयांना विचारूया मेहरबानबद्दल आणि माणिकबद्दल. भैया नमस्कार. नमस्ते. काय सांगाल सर्वप्रथम आज मेहरबानचा जो गुलाल झालेला आहे गुलालाविषयी? गुलालविषयी म्हणजे बऱ्याच दिवस इच्छा होती घोटचा सर्जन मेहरबानची गाडी पळवायची, पण ते जरा योग जमून येत नव्हता. तेव्हा आज आला योग जमून गुलाल झाला त्या गाडीचा. बरोबर. आता गाडी पळताना तुम्ही बघितली, काय वाटलं? चांगली गाडी पाहिली, म्हणजे सगळ्या गाडीपेक्षा गती जास्त लागते ह्या गाडीला. आतापर्यंत मेहरबानची गाडी पाहिली ना, त्या सगळ्या गाडीत ही गाडी चांगली पाहिली. बरोबर. आणि मला वाटतं समोरून गाडी होती आपल्या संदीपभाई माली यांचा बिच्चू. मला वाटतं मेहरबान सोबत पण बिच्चू पळाला आहे आणि घोटच्या सरच्या सोबत पण. म्हणजे या लढतीविषयी काय बोलाल? बघा एक भावाभावामध्ये लढत अगदी मैत्रीपूर्ण झाली. कसं थोडंफार बैलांच्या पायऱ्यावर इकडे तिकडे होतंय. आता ही पण कसं, ही पण जोडी चांगली झाली, ती जोडी चांगली झाली. पण ह्यात कसा बैल सारख्या जर आतनं गाडीवर पाहणार चांगला असल्यामुळं गुलाल झाला गाडीचा. बरोबर. आता भैया गुलाल बघून मला वाटतं तुम्हाला आठवण येत असेल माणिकची. कुठेतरी बघा आता तुमच्या पाठीवर माणिकचा गुलाल तर पुन्हा नाही पडू शकतं, पण जी गुलाला झालेली आहेत माणिकची ती कायम आठवणीची राहतील. काय सांगाल आठवण म्हणून त्याची? ती आठवण काय, आता आपण आहे तोपर्यंत तिची आठवण राहणारच आपल्याला. ते कसं जरा वाईट झालं त्याचं, पायाला लागल्यामुळं काम बिघडलं व्हायला. तर मग नसतं तर मग गुलाल असतं त्याला. बरोबर. कुठेतरी भैया असं वाटतं की तो मैदान केलंच नसतं त्या दिवसाला तर कधीही घटना नसती झाली. ते आता कसं आहे, देवाच्या मनात असल्यावर ती गोष्ट होणार, जी घडणार आहे ती घडणारच. बरोबर. ते मैदान करायचंच नव्हतं ॲक्च्युली आपल्याला, पण पोरांच्या आदराखाचं ते मैदान केलं होतं मी. ते कॅन्सल केलं होतं. मी त्या दिवशी मुंबईला होतो, जाणार नव्हतं मैदानाला. पोरं ऐकत नव्हती म्हणून रात्री गेलो होतो मैदानाला आणि तसं झालं पायाचं. बरोबर. आता भैया माणिकच्या काही जुन्या आठवणी सांगा ना, जसं तुमच्या जवळ धावणीला आल्यापासून काय काय म्हणजे त्याचे असं ते गुण होतं की कुठेतरी बघा तो नाव तुमचा इतक्या उंचावर नेला त्यांनी. बैल काय दिवशी शहाणाच होता हो, म्हणजे माणसासारखं गुण होतं त्या बैलाचं. आणि बैल आमच्याकडे 2 वर्ष पाहायला तर ते 8च मैदान गाडीने मार खाल्ला त्या बैलाच्या. नंतर जाईल त्या मैदानात गुलालच होतो आम्ही. भले काही शेवट नंबर का करणं एखाद्या मैदानात, पण गुलाल होताच त्या बैलाला कायम. बैल शहाणा होता, दोन्ही खांदी पब्लिकचा होता आणि ठाम होता, पब्लिकला पळत होता. आणि 3 फेऱ्यात जाईल त्या मैदानात गुलाल बैलानं केला. त्या कुठेतरी ते म्हणतात ना कदकाठी लहान पण कीर्तिमान, तसं तो होऊन गेला. आणि मला वाटतं आपले दीपक शेठ पाटील कानाशेठ यांच्या दावणीला सुद्धा असं त्याच्यानंतर मेहरबानच म्हणजे मूर्तीलान कीर्तिमान म्हणलं ना, माणिक एक. आणि मला असं वाटत होतं माणिक साहेब एवढा बैल कोणाला नाही पळत आता, पण लगेच मेहरबान पळायला लागला तसा. आता तुम्ही पण मला वाटतं मेहरबानला सलग 2 वर्ष 3 वर्ष झाली बघतात. आणि वासरू असल्यापासून हायचो पळतंय नंबरामध्येच, वासरूच नंबरामध्ये पळायला लागला. वासरू जेव्हापासून काढलं तेव्हापासून नंबरमध्येच पळते. म्हणजे एक भाग्यवंत आहेत म्हणजे कानाशेठ झाले, दीपक शेठ झाले. काय बोलाल तुम्ही? ते काय कष्ट प्रामाणिक आहे. जो कानाशेठ, ज्ञानूशेठ, दीपक शेठ म्हणजे संघटना ठाम आहे त्यांची, त्यामुळे बैल पळतात. म्हणजे एकामेकाचं मत मान्य करतात ती तिघजण, म्हणून बैल 1 नंबरमध्ये पळतात. बरोबर. आणि जरी मेहरबान आता जरी पळत असला ना, कुठेतरी त्याच्या पाठीशी खंबीर उभा आहे त्यांचा महबूब. ते काय किंग मेकरच आहे हो. तेव्हा अजून मी मेहरबानवर टाकला की ओव्हरटॅक होतोय. त्याचा नाद नाही करायचा, त्याचा नाद नाही करायचा. ते महबूबच आहे. बरोबर. आता यांच्यासोबत तुम्ही जुडले, भरपूर वर्ष झाली कानाशेठ यांच्यासोबत. काय बोलाल म्हणजे बघा जुडल्यात पण तुम्ही कायम त्याच्यासोबत राहत?
कायम राहणार कडेवर त्याच्याबरोबर मी. सुखादुःखात आपलं साथ असते आपल्याला सगळी ती. आणि कानाशेटची बी इच्छा होती 3 फेऱ्याचा माझा बैल तयार व्हावा, अशी ती 10 वर्ष झाली इच्छा होती. 3 फेऱ्यात माझा बैल पळावा. पहिली ह्याच्या मागं पण बैल पळत होती, सरपंच होता, चिक्या होता, पण ती बैल 3 फेऱ्याला तेव्हा बंदीचा काळ होता, नंतर पळायला नव्हती. मग महबूब बी थोड्या दिवस पळाला, पण मेहरबानी इच्छाच पूर्ण केली. मग सगळ्या टीमची सरपंच ग्रुप नौपाडा जासरी पण वेल चिरली, यांची इच्छाच पूर्ण केली या बैलांनी बरोबर या बैलगाडी क्षेत्रात. बरोबर नाद पुरा केलाय. बरोबर. आणि मला वाटतं दीपक शेठ जातील, कान्हा शेट्टी, अनुदादा कुठेतरी यांची पण ओळख निर्माण केली त्या बैलांनी. बैलांच्या म्हणून नाव आहे हो ही, बरोबर. नाहीतर काय. बरोबर का? पण कुठेतरी आता बघतो ना महबूब आज मला वाटतं 1 नंबरमध्ये पलतोय खूप. आता त्याचा जो पल आहे ना, आज इतके वर्ष झाली पलतोय तो. खूप कमी बैल आहेत म्हणजे त्याच्यामध्ये महबूब आहे की तो अजून 1 नंबरमध्येच पलतोय. आणि त्याचा संघर्ष पण भरपूर झाला त्या बैलाचा. तो बैल म्हणजे कान्हाशेटकडे आहे म्हणूनच अजून पळतोय, नंतर इतर दुसऱ्या माणसाकडे असं मागल्या 4 वर्षातच बंद झाला असता. तेवढा आजार पण त्या बैलांना सोसलंय महबूबनं, त्याच्या इतकं कुठल्या बैलांना सोसलेलं नाही. म्हणजे कुठेतरी ते म्हणतात ना, आपण प्रामाणिक कष्ट केले ना तर त्याचं फल कायम आपल्याला ते प्रामाणिक मिळतं, म्हणजे देवाकरणे मिळतं. नाही, कष्ट प्रामाणिक आहे. तुम्हाला काय बोललो मी, ही म्हणजे सगळी टीम आहे ना बैलासाठी भरपूर झटते. आणि महबूबनं आजार म्हणजे 2-3 महिने एक जागेवर काढला होता. त्याला चालता वेलता येत नव्हतं, एक बाजूला जरा त्रास झाला होता पायासनी, चालता वेलता येत नव्हतं, बसूनच होता बैल. तेवढ्या आजारातनं परत आणि 4 वर्ष आता 1 नंबरमध्ये पोहतोय उठून. बरोबर. आता माणिकचं ज्या वेळेला ती दुर्घटना झाली ना, कुठेतरी मी कान्हा शेटची बाईट पण घेतली होती एका मैदानाला. त्यांची पण इच्छा होती तुमच्या तिथं पोहोचायची, पण त्यांनी व्हिडिओ कॉलवर बघितला. कुठेतरी बघा हे याला म्हणतात ना आत्ता संबंध. मला व्हिडिओ कॉल आला होता कान्हाशेटचा, म्हणजे माझ्या मोबाईलवर आला, मी उचलला होता, मित्राला फोन केला होता कान्हाशेटनं. पण माणिकचं झालं तेव्हा बैल मैदानावर पुचली होती, त्यामुळं बैल पळवली, नाही तर पळवणार नव्हता बैल कान्हाशेट. आणि कुठेतरी बघा आज बोलला घेतं ना, आता कान्हा शेट झाला तो त्या दिवसाचा गुलाल होता ना महबूबनी आणि मला वाटतं मेहरबानी दोघांनी घेतलेला. तो गुलाल मला वाटतं आपल्या माणिकला समर्पित केला होता. ह्यालाच म्हणते दुसरी हो, मग काय. बरोबर. आता भैया मुंबईला आलेत काही मागच्या वर्षी तुम्ही मला वाटतं याला माणिकला सुद्धा घेऊन आलेलं होतं किरकालीच्या मैदानाला. मला वाटतं तिथून बैल गेला मुंबईला परत नाही आला. नाही आला, तिथून गेला बैल. मग त्या खटावचं मैदान केलं तर पाय दुखावला बैलाचा, मग त्याच्यावर बैल बसूनच राहिला. बसून ते मग काही सरळ झालाच नाही बैल. भैया आता जगणं थोडंसं अवघड वाटत असेल ना तुम्हाला, म्हणजे एक बघा आपला जीव लागला जातो त्याच्याशी. कठीण वाटतं हो, तसा बैल परत होणे नाही. म्हणजे भले त्याच्यापेक्षा जास्त गतीचा बैल होईल, पण तो जिवाळा ती नातं होत नाही हो. बैल बैलाच्या शिवान पाहिजे. तो बैल काय बैल म्हणून कधी सांभाळला नव्हता आम्ही, तो घरच्या माणसासारखा बैल सांभाळला होता. आणि शेवटच्या क्षणापर्यंत कधी साथ नाही सोडली. आता तुम्ही बरे मुंबईला इथं होतं, पत्रीचं काम चालू होता, पण बघा तिकडं कायम तुमची माणसं त्याचं मला वाटतं एक क्षणासाठी पण त्याला म्हणजे वेगळा नव्हतं ठेवत. नाही, त्याला काय म्हणजे माणसासारखा जपला होता. मग 4-5 माणसं कायम बैला पशीच होत्या, त्या बैलाला सोडून कुठं जात नव्हती. आता ही बाकीची बैल पळतील त्याच्यापेक्षा जास्त पळतील, पण तसा जिवाळा आमचा लागणार नाही परत कुठल्या बैलावर. तो बैलच वेगळा होता. पण तरी पण भैया लोकांची इच्छा अशी भरपूर जणांची, म्हणजे तुमचे जे चाहते आहेत की माणिक नंतर तुम्ही एखादा वासरू किंवा काहीतरी. आता वासरं 2-4 घेतलीत नवीन, मी 2-4 वासरं घेतली. ती एक 5-6 महिन्यांनी मैदानात येणार वासरं ती. आता बैल 6 आहे ती आपली स्वतःची. हां, बरोबर. आता भैया जो मेहरबान पलतोय आज मुंबईला बघितलं असेल तुम्ही, खूप मोठं नाव पण झालं आहे. 3 फेऱ्यांची मैदानं पण झाली. जी आजची गाडी पळाली घोटचा सर्जा आणि मेहरबान, कुठेतरी ही गाडी मला वाटतं खूप पहिलेच जुळायला पाहिजे होती. काय वाटतं तुम्हाला? जुळायला पाहिजे होती, पण शेवटी काय मालकांचं मत पटत नाही, त्यामुळे जुळली नव्हती. आणि पब्लिकची पण भरपूर इच्छा होती की घोटचा सर्जा आणि मेहरबानची गाडी एकदा पळावी. ती पळाली आणि पब्लिकची इच्छा पूर्ण झाली. आणि ती पण उसाडणे मैदानाला. उसाटणे मैदानात. बरोबर. चांगलं मैदान आहे. बरोबर. आता उसाडण्या मैदानाच्या शेवटचा प्रश्न घेतो भैया, काय आठवणी सांगाल तुम्ही? म्हणजे तुम्ही वर्षानुवर्ष या मैदानाला येतात मुंबईला. उसाटण्याला एक दिवस मैदान झालं होतं, महबूबची शर्यत होती आमची, म्हणजे चांगलीच जोड होती ती. जोड लक्षात नाही, म्हणजे 26 जानेवारीच्या दरम्यान काय तर शर्यत होती उसाटण्याला. एक उसाटणा फेस्टिवल म्हणून मैदान झालं होतं, त्या 1 मेला झालं होतं. त्या दिवशी एक लई चुरशी शर्यत होती आणि त्या दिवशी महबूबनं शर्यत जिंकली होती. त्याच्या आधी लगातार 2-3 शर्यती महबूब हारला होता, पण 1 मेला उसाटण्याला जेव्हा शर्यत झाली ना, टॉपची शर्यत पकडली होती, त्या दिवशी महबूबने तर जिंकून दिली होती शर्यत आपल्याला. बरोबर. आता भैया ही मेहरबान आणि सर्जा ही जोडी आज पळाले, काय वाटतं पुन्हा पळावा की? पुन्हा पळाली पाहिजे ही जोडी. काय पळणारी बैल आहे, तो पळणारी बैल एक जागी लागल्यावर गाडी चांगली पळते असं आपलं मत. बरोबर का नाही? म्हणजे एक बैल पळणारा एक बैल नाही पळणारा मग ताळमेळ बसत नाही बैलांचा. आता पळणारी बैल असली ना तर शर्यतीला पण मजा येते. आणि शर्यत मैत्रीपूर्ण झाली तर काय ती जोडी जिको किंवा आपली जिको, पण प्रेक्षकासनी पण मजा येते ना, बघणारासनी.
एकदम गाडी सुतात झाली की मजा वाटते, गाडी गतीने पळाली की भारी वाटते बघायला, बरोबर. पब्लिक पण जास्त येते. पब्लिक पण जास्त आहे. चला भैया, तुम्हाला आता जास्त वेळ नाही घेत. आजचा जो मेहरबानचा गुलाल आहे हा नक्कीच आपल्या मानिकलाच अर्पित असेल. काय बोलला तुम्ही आजच्या गुलालाविषयी शेवटचा? आजचा गुलाल म्हणजे लई जिद्दीनं आलोय आम्ही. मी 2 दिवस झाले त्या गुलालासाठी तपस्या करतोय की घोटचा सर्जन मेहरबान आहे, गाडी म्हणजे चांगली पळणार, गुलाल ती होई, पण गाडी आहे एकदम काटाकाटीत पळणार म्हणून. पण मला 100% गॅरंटी ती घोटचा सर्जन मेहरबान आहे बोलल्या गुलाल होणारच. चला, ते गुलाल मिळवून दिला बैलांना आपल्याला. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. ज्ञानूदादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आजची जी गाडी पळाली, गती पण लागली, प्रेक्षकांचं मनोरंजन पण झाला. भरपूर दिवसांची इच्छा होती की घोट सर्जा आणि मेहरबान पळावा, तो आज योग आला आणि आज सुंदरशी प्रेक्षणीय लढत झाली. बाईंशी प्रेमापोटी शर्यत झाली आजची. बरोबर. आणि कुठेतरी मला वाटतं बाईंच्या सोबत ना तुमचे बैला पण सोबत पळतात आणि गाड्या पण, मला वाटतं अशाच गाड्या आणि असंच नाही, खेळ आम्ही व्हायला बाईंशी पाहिजे. पहिलं बोलू, आपण शर्यत पण करायची, पैरा पण करायचा, असंच खेळायचा, तरच हा खेळ टिकेल. बरोबर आहे. नाहीतर खेळायला मजा राहणार नाही, तर वादावत निर्माण जास्त होतात. बरोबर आहे. आज शर्यत पण करा, उद्या पैरा पण करा, तरच आपला हा खेळ टिकेल आणि नाद आपला सुरू राहील. चालू राहील. बरोबर. आता बाई ज्ञानूदा, तुम्हाला एक प्रश्न घेईन. त्या दिवशी जो सौरभी वंडीकरांचा देवा, याला कुठेतरी देवाज्ञा झाली, टेम्पोमध्ये अपघात झाला. एक टेम्पोवाल्यांसाठी तुम्ही संदेश द्यावा काहीतरी, कारण बघा तुमचे टेम्पो इकडे लांब लागलेले जातात, काही टेम्पो अजून पण पुढे लागतात. हे बघा, आज वारंवार उसळणं कमिटी पण सर्व मग गाड्या टेम्पो मला सांगू होती का टेम्पो तुम्ही लावा, पण कोणी ऐकायला मागत नाही. अलाउस पण करत होते कॉमेंट्रीमॅन आपले, पण कोण ऐकायला मागत नाही. बघा, विचार करायला पाहिजे. आज आपल्यातून एक चांगला बैल आपल्यातून निघून गेला अक्षरशः, त्याचं लोकांनी उदाहरण घ्यायला पाहिजे आणि आपण काळजी घेऊन गाड्या व्यवस्थित, जेणेकरून आपल्या बैलांना कोणती हानी झाली नाही पाहिजे, हा एक संदेश दिला पाहिजे लोकांनी. बघूया, प्रयत्न चालू आहेत. आम्ही बोलतोच प्रत्येकाला की गाड्या बाजूला लावा, गाड्या बाजूला लावा, बरोबर. काय कोणाचं नुकसान नाही व्हायला पाहिजे. कारण आम्ही बघतो ना, काही तुम्ही नामांकित गाड्या मालक आहेत ना, म्हणजे सर्वच नामांकित आहेत, पण तुम्ही आहेत ना, तुम्ही सेफ्टी ठेवता. तुमच्या जी बैलं बांधली जातात ना, तिथं टेम्पो असतात किंवा अड्ड्यापासून खूप लांब असतात. म्हणजे प्रत्येकाने तसं करायला पाहिजे. प्रत्येकाने करायला बरं की बैल मोठी मोठी बैल आवरत नाही पळल्यानंतर, त्यांना पळण्याच्या अजून हौस येते म्हणून बैल थांबत नाही, तेव्हा कुठे जाऊन गाडी धडकतात, त्यामुळे हे अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षा बैलांची आपल्या करायला पाहिजे आणि गाडी जेणेकरून गाडी बैल उतरल्यानंतर लांब लावावी. बरोबर. चला, धन्यवाद. धन्यवाद दादा.